शिक्षण हा माईंच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांची स्वतः शिकण्याची खूप इच्छा होती, त्यांना नाही शिकता आलं. परिस्थितीवश त्या काळामध्ये त्यांना जे जे हवं होतं ते नाही घडलं. पण मुलींनी शिकायला हवं, पुढे जायला हवं, हा जो त्यांचा विचार होता, या विचारातूनच माईंची सगळ्यात पहिली संस्था, जी वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ याच्या अंतर्गत स्थापन झाली, ती होती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह. आता ही संस्था चिखलदऱ्यामध्ये स्थापन करायची आवश्यकता माईंना का वाटली? मुळात विषय असा आहे की तो भाग सगळा डोंगराळ भाग आहे, तो मेळघाटाचा भाग आहे, तो व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. आदिवासी लोकांचं प्रमाण तिथे जास्त आहे आणि आदिवासी मुली ह्या केवळ तिथे राहायला जागा नाही म्हणून शाळा शिकू शकत नव्हत्या. या मुलींसाठी जर आपण जागा उपलब्ध करून दिली तर ह्या मुली शाळेत जाऊ शकतात, पुढे शिकू शकतात. हा विचार माईंच्या मनात येऊन 1992 साली सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह माईंनी चिखलदऱ्यामध्ये सुरू केलं. पण मग जागा कुठून आणायची? कारण आपल्याकडे तर काहीच नव्हतं तेव्हा. त्यामुळे मग ख्रिश्चन मिशनरीजचा एक बंगला तिथे होता, तो बंगला माईंनी भाड्याने घेतला आणि तिथे ती संस्था सुरू केली. आज घडीला तिथे 55 मुली शिक्षण घेत आहेत आणि छान राहत आहेत तिथे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमचा जो अरुण भाऊ आहे तो सगळं तिथलं काम सांभाळतो. म्हणजे एकटा अरुण भाऊच नाही तर अरुण भाऊची पूर्ण फॅमिली, त्या फॅमिलीने त्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि एक चांगली संस्था म्हणून माईंचं काम पुढे सुरू आहे.